नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. 12 तासात पोलिसांची थरारक कामगिरी. घरफोडीचा गुन्हा उघड. रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगार जेरबंद. भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची अवघ्या 12 तासात उकल करत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून तब्बल 15,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या या झंझावाती कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:15 ते 12च्या सुमारास महादेव शिवराम चव्हाण, वय वर्ष 70, राहणार पिंपळगाव, तालुका भुदरगड, यांच्या घराच्या मागील बाजूने अनोळखी चोरट्याने कौल काढून घरात प्रवेश केला व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी पाहणी, साक्षीदारांची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे 13 एप्रिल रोजी जयंती नाल्याजवळ सापळा रचून पोलिसांनी अविनाश गंगाधर सुतार, वय वर्ष 28, रजत रामचंद्र खिल्लारे, वय वर्ष 30, दोघे राहणार कानननगर, नागाळा पार्क, कोल्हापूर, या 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 94.820 ग्रॅम सोन्याचे दागिने, 111 ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा MH09FF 7616 असा एकूण 15,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींवर यापूर्वी घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून या दोघांना भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या पथकाने केली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.